साताऱ्यात युती नाही तर स्वतंत्र लढत. शिवेंद्रसिंहराजे भोसले. सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे आणि महायुती झाली नाही तर प्रत्येक पक्षाला स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे स्पष्ट विधान बांधकाम मंत्री आणि भाजप नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलं आहे. सातारा जिल्ह्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट सर्वांची ताकद आहे. युतीबाबत अंतिम निर्णय झाला नाही तर कोणी कोणाला थांबवणार नाही आणि प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं मैदानात उतरेल, असा थेट इशारा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे. आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार असून त्यात साताऱ्यासाठीची निवडणूक रणनीती ठरवली जाणार आहे. भाजपची जिल्ह्यात सगळ्यात मोठी ताकद असून आमच्या कामावर आणि नेतृत्वावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असंही त्यांनी ठामपणे म्हटलेलं आहे. महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांच्या निकालांनी भाजपला स्पष्ट संकेत दिलेले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेनं विश्वास दाखवला आहे, असा दावा त्यांनी केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षणावर अवलंबून असून निवडणुकीनंतर वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेतील. शिवसेनेचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या बैठकीनंतर पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल. एकंदरीत सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप पूर्ण ताकदीनं लढणार असल्याचं शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होत आहे. की काय नाही हे बघून त्याच्यावर निर्णय होईल. पुढे काय राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक झालेली शंभूराज देसाईंच्या घरी, त्यानंतर भाजपला खेळ देण्यासाठीचा प्रयत्न करा अशी चर्चा सुरू झाल्यानंतर कसं याकडे बघतात? नाही, मी परवा पण सांगितलं म्हणजे आज मला वाटतं पालकमंत्र्यांनी दुपारनंतर सगळ्यांना काहीतरी युतीच्या यांना सगळ्यांना बोलवलं आहे, मग त्यावेळेला चर्चा होईल. पण शेवटी जर म्हणजे युती जर झाली नाही तर प्रत्येकाला आपापले मार्ग मोकळेच आहेत लढायला. कुणी म्हणजे लढायचं कुणी थांबणार तर नाही आहे. निवडणूक आहेत, प्रत्येक पक्षाची ताकद आहे. भाजपची आहे, सेनेची आहे, राष्ट्रवादीची आहे, पवारसाहेब म्हणून सगळ्यांचीच आहे. मग काँग्रेस असेल, सगळ्यांचं आपापले आहे. त्यामुळं शेवटी जर एकत्र होत नसलं तर प्रत्येकाची लढाईची तयारी पण आहे. आता याच्यामध्ये आज काय चर्चा होती, पालकमंत्र्यांनी काय बैठक बोलवली आहे, त्याच्यामध्ये काय चर्चा होती काय नाही हे पुढं त्याच्यातनं निर्णय होईल. बाबा बैठकीला तुम्ही जाणार? हां, तर दुपारी काय तर बैठक. आता मी खासदार साहेब, उदयनराजे वगैरे आम्ही सगळे, मला वाटतं आता इंटरव्ह्यूच्या वेळेला गोरेसाहेब पण येणार आहेत, सगळेच आम्ही असणार आहे. तिथं चर्चा होईल. मग याच्यातनं कुणी जायचं पक्षाच्या वतीनं, भाजपच्या वतीनं, ते थोडं आमच्या बैठकीत पण ठरवलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.